मित्रांनो नमस्कार. काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विजयादशमीचा सण साजरा होत असताना मुंबईमध्ये बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून दुर्दैवी स्वरूपात हत्या करण्यात आली आणि ह्या घटनेने संपूर्ण मुंबई काय महाराष्ट्र देखील हादरला. बाबा सिद्दीकींची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? ती हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की अन्य कुठल्या आर्थिक वादातून झाली, याची काल संपूर्ण दिवसभरात महाराष्ट्रात चर्चा सुरू होती. सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा असताना देखील ती सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांना गोळ्या झाडल्या जात असेल तर महाराष्ट्रामध्ये कायद्याची भीती आणि कायद्याचा धाक नष्ट झाला आहेत की काय? आणि तेव्हाच अशा स्वरूपाच्या घटना घडतात. मुळातच सिद्दीकींची झालेली हत्या ही गोष्ट मात्र निश्चितपणाने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहेत, तशीच ती चिंता करणारी देखील आहेत. याबद्दल मात्र अजिबात शंका असण्याचं कारण नाहीये. तरी महाराष्ट्रातील गृह खाते हे एवढे सक्षम हवे की एखाद्या मंत्री राहिलेल्या नेत्याला जेव्हा सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते आणि ती सुरक्षा व्यवस्था पुरवून त्या नेत्याला जर गोळ्या झाडल्या जात असेल तर हे गृह खात्याचं निश्चितपणाने त्यावर असणारं प्रश्नचिन्ह विरोधकांनी जे उपस्थित केलं आहे त्याबद्दल काही विशेष असण्याचं हे कारण नाहीये. मुळातच विरोधी पक्षांना गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्यांचा नैतिक अधिकार देखील आहे. परंतु बाबा सिद्दीकींच्या प्रकरणामुळे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा हा विरोधी पक्षांनी मागितला आणि विरोधी पक्षांनी देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या गृह खात्यावर लक्ष करण्याचा प्रयत्न देखील केला. फडणवीसांचा राजीनामा मागणं आणि अलीकडच्या काही घटनांमध्ये कुठलीही घटना घडली तर राजीनामा मागणं हा विरोधी पक्षांचा परवलीचा शब्द बनलाय, किंबहुना राजीनामा मागणं ही फॅशन बनली आहे. परंतु बाबा सिद्दीकींची हत्या ही अंडरवर्ल्डच्या असलेल्या संबंधातून किंवा अन्य कुठल्या असलेल्या घोटाळ्यातून झाल्याचा संशय हा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय हे मात्र बाबा सिद्दीकींच्या प्रकरणाने स्पष्ट झालंय. हे जितकं सत्य आहे तितकंच एखाद्या गुन्हेगारी विळख्यातून जर एखादा गुन्हा घडत असेल किंबहुना एखाद्याचा मुर्दा पाडला जात असेल तर त्या घटनेआडून महाराष्ट्राचा गायपट्टा होतोय, त्या हत्येच्या आडून महाराष्ट्राचा बिहार होतोय, तालिबान होतोय, असा जो आरोप विरोधी पक्षांनी महाराष्ट्रावर केलाय तो मात्र दुर्दैवी स्वरूपाचा आहे. या असल्या हत्येच्या पाठीमागून राजकारण करणं आणि त्या राजकारणातून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणं हे उगाचच महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. उगाचच बदनाम करू नका, ही गोष्ट मात्र महाराष्ट्रातील जनतेची जनभावना आहे. कुठलीही घटना घडली की विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांचा राजीनामा मागतो. प्रचलित राजकारणामध्ये सर्वात मोठा शब्द जर कुठला असेल तर तो राजीनामा हा शब्द आहे. काही झालं की राजीनामा द्या. परंतु बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध हे चर्चेले जात आहेत. या प्रकरणातून राज्य सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जातोय. विरोधी पक्ष करत असताना ते स्वाभाविक देखील आहेत. परंतु संपूर्ण विरोधी पक्षांची बाबा सिद्दीकींच्या प्रकरणामधील आलेले वक्तव्य जर आपण नीटपणाने न्यायालय नीटपणाने पारखून घेतले तर त्यातून मात्र विरोधी पक्षांचं असलेलं राजकारण, विरोधी पक्षांचं असलेलं राजकीय वैफल्य आणि नैराश्यच हे या बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या आडून दिसतंय. अंबानीच्या घरासमोर जेव्हा पोलीस दलातील अधिकारी असलेल्या सचिन वाझेने जिलेटिन ठेवलेले होते, स्फोटक ठेवली होती, त्यातून नंतरच्या काळामध्ये मनसुख हिरेंची हत्या ही महाराष्ट्रात झाली होती. त्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र आणि अंबानींच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकाने हा महाराष्ट्र ढवळून देखील गेला होता. परंतु तत्कालीन असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणामागे राजीनामा दिला होता का? 26/11च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये 200हून अधिक निष्पाप जीवांचा बळी गेला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ही उत्तम होती का? अशा अनेक प्रश्नांची मालिका या सिद्दीकींच्या प्रकरणाच्या प्रश्नातून निर्माण होते. सिद्दीकीच्या प्रकरणापेक्षा 1000 पटीने मुंबईतील दहशतवादी 26/11चा हल्ला ही घटना मोठी होती. परंतु तत्कालीन घटनेला जबाबदार धरून राज्य सरकार हे पायउतार झाले होते काय? उद्धव ठाकरेंच्या काळात पालघरमधील 2 निष्पाप साधूंची दगडाने ठेचून निर्घुणपणाने हत्या करण्यात आली होती. या व अशा अनेक घटना
सांगता येतील की या घटनांची उत्तरं अद्यापही महाराष्ट्र हा देऊ शकलेला नाहीये. मुंबईमध्ये गोवारी समाजाचा विधिमंडळावर मोर्चा चालून आलेला होता. तो मोर्चा होत असताना चेंगराचेंगरीमध्ये शेकडो आदिवासी बांधव, गोवारी बांधव हे मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर त्यावेळेसच्या तत्कालीन सरकारने राजीनामा दिला होता काय? नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या दिवसाढवळ्या ह्या मॉर्निंग वॉकला जात असताना हत्या झाल्या होत्या. त्याहीपेक्षा प्रमोद महाजनांवर त्यांचा सक्का भाऊ असलेल्या प्रवीण महाजननी वैयक्तिक कारणातून या महाजनांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा मात्र कोणत्या गृहमंत्र्यांनी आणि कोणत्या सरकारने राजीनामा दिला होता का? अशा एक ना अनेक प्रश्नांची मालिका आणि त्या प्रश्नांचे कंगोरे या सिद्दीकींच्या हत्येच्या पाठीमागे उभे राहत आहेत. सिद्दीकींच्या हत्येमागे एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने ही समोर येते आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गोष्टीचं राजकारण करत असताना किमान विरोध जरूर केला पाहिजे. सत्ताधारी पक्षांना वेठीस जरूर धरलं पाहिजे. त्यांचे अकार्यक्षमतेचे लक्तरे वेशीवर टांगले गेलेच पाहिजेत. परंतु विरोध करत असताना निदान आपण काय बोलतो आहोत आणि राजकारणाचा व्यापार करत असताना आपण नेमकं काय बोलतो आहोत याचं निदान भान हे विरोधी पक्षांनी ठेवायला गेलं पाहिजे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात देखील अनेक दुर्दैवी घटना या घडलेल्या होत्या. त्यावेळेस आमदार प्रेमकुमार शर्मा, आमदार रामदास नाईक, आमदार रमेश मोरे, आमदार विठ्ठल चव्हाण आणि खासदार कामगार नेते असलेल्या दत्ता सामंतांची मुंबईमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झालेल्या होत्या. दाऊद इब्राहिमच्या टोळीने ह्या हत्या केल्या होत्या. 6 महिन्यापूर्वी मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक असलेल्या अभिषेक घोसाळकरांवर त्यांचा मित्र असलेला मॉरिस नरोना यांनी फेसबुक लाईव्हद्वारे गोळ्या झाडल्या होत्या. या गोळ्या झाडलेल्या असताना बाबा सिद्दीकींच्या हत्येने आणि अनेक प्रश्नांची मालिका या ठिकाणी उभी राहते. वैयक्तिक वादातून झालेल्या हत्येमागची कारण मीमांसा पण आपण शोधली गेली पाहिजे आणि त्यावर मात्र जबाबदारीने भाष्य हे करायला गेलं पाहिजे. बेडरूम मध्ये उद्या जर पतीने आपल्या पत्नीची निर्घुणपणाने हत्या केली तर तेथे राज्य सरकारला आपण जबाबदार धरणार आहोत काय? ज्या देशामध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींची व राजीव गांधींची अतिमहत्वाची असलेली सुरक्षा व्यवस्था भेदून ही हत्या होऊ शकते, तेथे बाबा सिद्दीकींची वाईट दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणि त्याची कथा काय असू शकते? अंडरवर्ल्डच्या संबंधातून किंबहुना एखाद्या घोटाळ्यातून नेत्याचा हत्येचा संशय व्यक्त होत असेल तर गुन्हेगारीच्या विळख्यातून ही गुन्हेगारीच जन्मास येऊ शकते. हे मात्र या ठिकाणी विसरून चालणार नाहीये. त्यातून पुरोगामी महाराष्ट्राला कुणी कलंकित करण्याचा प्रयत्न करत असेल, पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा होतोय, पुरोगामी महाराष्ट्राचा तालिबान होतोय, पुरोगामी महाराष्ट्राचा बिहार होतोय, अशा राजकीय विधानांनी उगाचच महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. बाबा सिद्दीकींची हत्या ही निश्चितपणाने दुर्दैवी स्वरूपाची आहे. बाबा सिद्दीकींच्या दुर्दैवी हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील गृह खात्यावर संशय व्यक्त होतो. तो संशय व्यक्त होत असताना गृह खात्याचं मात्र अकार्यक्षमता या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोर आलेली देखील आहेत. हेही सत्य या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. परंतु बाबा सिद्दीकींच्या या घटनेच्या पाठीमागून महाराष्ट्रामध्ये टोळी युद्धातून उद्या जर कुणी एकमेकाचे मुर्दे पाडणार असेल तर त्यातून मात्र भविष्यामध्ये गुन्हेगार म्हणून कुठलाही माणूस जन्मास येत नाहीये. इथल्या राजकीय व्यवस्थेने त्यांना मात्र गुन्हेगार हे बनवलं जातं. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. सिद्दीकींच्या दुर्दैवी हत्येच्या पाठीमागे जो कोणी असेल त्याचा मात्र प्रतिबंध करणं, त्याच्या मुसक्या आवळणं हे महाराष्ट्रातील सरकारचं पुढच्या काळातील ध्येय असलं पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना विनाकारण महाराष्ट्राचा गायपट्टा होतोय, किंबहुना महाराष्ट्राचा तालिबानी बिहार होतोय, असल्या उगाचच बेताल आणि वायफळ वक्तव्यांनी महाराष्ट्राला बदनाम करू नका. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.